श्री ज्ञानदेव तुकार चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। जय जय आदि रघु उत्तमा आराध्य होशी लोकमा मुक्तिदाता रक्षा तो तरी आता ग्रंथ प्रसंगी पुढे बोलावी नवरस प्रसंगा जे ऐकून श्रोते अंगा अनुभवती महाराजा मागिराध्याय करवीत नेले बोलणे मचिंद्राचे भस्म भारी शरीर आणून वीरभद्र मारून केला भस्म गणवासन रणांगणी। भगवान गणेशाला वंदन करून ग्रंथकर्ते विनंती करतात की कालच्या अध्यायामध्ये वीरभद्रानं त्या चामुंडाला पाठवून मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते आणि ते सगळे टाकून दिले होते जिकडं तिकडं। गोरक्षनाथाचं आणि वीरभद्रांचं युद्ध झालं। युद्धामध्ये वीरभद्राला मारलं गोरक्षनाथाने आणि मच्छिंद्रनाथाचे जे शरीराचे तुकडे करून टाकले होते ते गोळा करून आणलेले। तरी आता पुढे अध्या कथा वीरभद्र नमल्या उमाकांता सहज गुणा टोनी चित्ता पुत्र मोही विठेला। आता काय झालेलं आहे की गोरक्षनाथानं वीरभद्र मारला पण त्या ठिकाणी भगवान सदाशिव आले होते की भगवान सदाशिव म्हणले गोरक्षनाथ तू हे 8 दैत्य जिवंत केलेलेस 8 दैत्य तू यांना मारण्यासाठी खूप त्रास झालेला देवांना तरी यांना संपून टाक दैत्याली। गोरक्षनाथ म्हणले हे प्रत्यक्ष जिवंत केलेले तर आता घ्या अवतार आणि मारा ह्या राक्षसाली। त्यावेळेस भगवान सदाशिव म्हणले असं करायचं नसतं। गोरक्षनाथ म्हणले वीरभद्राची आशा सोडून द्या आणि अग्नी मंत्र जपला आणि ते राक्षस आणि वीरभद्र यांनाही जाळून भस्म गोरक्षनाथांनी केलं होतं। माने भगवान सदाशिव वीरभद्रांचं गुण आटून खूप दुःख करू लागलेले तर मुख वावणी झाला लिम्न अश्रू लोटली दोन्ही नयने परीन बोले काही जटा विष्णूने पुत्र मोही फुंदच असे। भगवान सदाशिवाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या आहेत। पुत्र मोह पुत्र प्रेम पुत्र माया या योगे करून आणि दुःखी झालेले तर बसलेले तर काही बोलत नाही तर डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत। मनात मने हा पुत्रा पुरता धैर्य लावण्य गात्रा विद्या संपन्न सर्व अस्त्रा जाणता एक होतास की। मनामध्ये म्हणू लागलेले तर की हे पुत्रा हे मुला सर्व विद्या संपन्न होतास गुणी होतास सर्व विद्यामध्ये पारंगत होतास। भगवान सदाशिव वीरभद्राचे गुण आटून रडू लागलेले तर कैसा दैवाहीन हाताची गेला पुत्र निधान काय सुनी अपार घन तया सरशीन पवती। आणि मी अभावी आहे असा माझा मुलगा गेला मला सोडून शिने काय करायचं। अनेक भरपूर आहेत परंतु एक धडना भाराभर चिंध्या म्हणल्यासारखं भगवान सदाशिव विचार करू लागले तर एक इंदू खंगी नसता अपार उडगन सुनी व्रता ते वीरभद्रा विनगन सर्वता हिन तेजी वाटती। म्हणजे आकाशामध्ये जर एक चंद्र नसेल तर किती चांदणे असू द्या त्या आकाशाला शोभा येत नाही। तसं माझे 32 कोटी गण आहेत आणि ह्या गणामध्ये एक वीरभद्र नाही त्याच्यामुळं सगळे शोभाहीन झालेले तर की मयुरा सर्वांगी डोळे परिदिसाची मंदावरे भुगोरे ते वीरभद्रा विनगन विगरे सर्व माते भगते पये
तुमचं मागून घ्या. की गोत्रास कर चांगुलपणी अंगी मिळविला ठव खाणी पर एक गृह गेली सांडोनी सकळ विकर होती ती. खूप शरीर चांगलं आहे, सुंदर आहे, हातपाय पण चांगले आहेत, पण जीव नाही. जीव नसल्यावर त्या शरीराचा काय उपयोग आहे? तसा वीरभद्र नाही, त्याच्यामुळे ह्या सर्व गणांचा काही उपयोग नाही. भगवान सदाशिव म्हणू लागले तर ऐसा माझा वीरभद्राविन सकळ विकर दिसती गण. आहा वीरभद्र माझा प्राण परतून कैसा गेला सोडून. वीरभद्र नसला की शरीर असावं आणि जीव नसावं, तसे सगळे गण आहेत निर्जीव. वीरभद्रा मला सोडून कसा गेला म्हणू लागले भगवान सदाशिव. ऐशे म्हणून या मनाच्या मनात पांचनना आरंभरत ती चिन्हे आणून गोरक्षनाथ चित्ता माझी कळवरला. अशा प्रकारे भगवान सदाशिव वीरभद्राचे गुण आठवून दुःख करू लागले तर, आणि भगवान सदाशिव दुःखी झाले तर गोरक्षनाथांनी पाहिलं आणि मनामध्ये कळवळा निर्माण झाला. गोरक्षनाथाले भगवान सदाशिवाविषयी हळहळ वाटू लागली. मनात मने बद्रिकाश्रमाते माते बसविला तया गोरक्षनाथे ते रात्र दिवस उमाकांत माझ्यासाठी श्रम पावे. ज्यावेळेस बद्रिकाश्रमामध्ये मला तपश्चर्याला बसवलं होतं मच्छिंद्रनाथाने, त्यावेळेस भगवान सदाशिवाने माझी सेवा केली. सेवा रात्रंदिवस मला आणि त्याने सांभाळलं सदाशिवाने, असं गोरक्षनाथ म्हणू लागलंय. माय समान पावनीला माता रक्षी जे विभा तरी तैसा स्वामी चिंतो कोवया पुत्र मोही विष्टलाशे. आई लेकराला सांभाळते तसं मला सांभाळलं भगवान सदाशिवाने. पुत्र मोहाच्या योगे करून खूप दुःखी झालेत भगवान सदाशिव. दुःख झालंय त्यांना. गोरक्षनाथ विचार करायले तसा हा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिनविला हर दुःख तंबुळ देखून या. उपकाराची परतफेड कशी केली? अशा स्वामीला, अशा भगवंताला म्या दुःख दिलेलं आहे. माझ्यावर उपकार आहे त्यांचा, पण मी त्यांना दुःख दिलंय. त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली, असं गोरक्षनाथ म्हणाले. तर ऐशे म्हणून या स्वयं चित्ता पाया लागे गोरक्षनाथा मने पुत्र खावरिया मोह विष्टा चित्ता तुमचे झाले की. अशा प्रकारे गोरक्षनाथानं सदाशिवांचे दर्शन पाय धरलेले. तर गोरक्षनाथ म्हणू लागले तर हे भगवंता, तुम्ही खूप पुत्र मोहाच्या योगे करून दुःखी झालेला आहात, तुम्हाला दुःख झालेलं आहे, असं गोरक्षनाथ म्हणाले. तरी वीरभद्राचे आता उठविन पर्यास्ती आणाव्या ओळखून ते राक्षसांचे झाले कंदन राक्षसास्ती मिरवती. वीरभद्राला जिवंत करतो. वीरभद्रांच्या ज्या अस्थी आहेत, ज्या हाडा आहेत ते घेऊन या. परंतु राक्षस पण प्रत्यक्ष संजीवनी मंत्रानं जिवंत केले होते, त्यांचे पण हाड पडलेले आहेत. तर वीरभद्राचेच हाड आणा, गोरक्षनाथ सांगू लागले. तर या वीरभद्राच्या अस्थी मिळवल्या कृपा मूर्ती म्हणून या संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवया. भगवंता, वीरभद्रांच्या अस्थी त्या राक्षसांच्या हाडामध्ये मिसळलेल्या आहेत, म्हणून मला संशय वाटायला लागलाय वीरभद्राला जिवंत करण्यासाठी. जरी ऐशिया मिळाल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठवीर मागुता म्हणून या चित्ता व्यापिली. आता मी जर संजीवनी मंत्र जपला तर पुन्हा परत जे राक्षस होते रावण, कुंभकर्ण, कंस, चाणूर
हिरण्यकश्यपू हे जे राक्षस होते हे पुन्हा परत जिवंत होते, म्हणून महाराज मला संशय, संजीवनी मंत्र जपण्यासाठी मी जपू शकत नाही, कारण वीरभद्र जिवंत होईल आणि राक्षसही जिवंत होतील. तर वीरभद्रांच्याच ज्या अस्थी आहेत त्या घेऊन या, असं गोरक्षनाथ म्हणतोय. आयुष्य बोलता गोरक्ष जाती लील विग्रह म्हणे कृपा मूर्ती, वीरभद्राच्या सकर असती व कोण काढीन मी. असं गोरक्षनाथ म्हणल्याबरोबर सदाशिव भगवान म्हणू लागले तर मी सर्व वीरभद्रांच्या ज्या अस्थी आहेत हुडकून आणतो. आयुष्य माझे अगन आहेत जितुके, ते आसनी शयनी भजले भले, मम नामी रीत झाले काय वाचा बुद्धीने. जेवढे माझे गण आहेत ते बसले तरी माझच स्मरण करतात, झोपले तरी माझच स्मरण चालू असतं, जेवायले तरी माझच नाम स्मरण करतात. शरीरानं मला विकल्या गेलेत, बुद्धीनं मला विकल्या गेलेत, वाचेनं सुद्धा विकल्या गेलेत, माझं ध्यान आहे माझ्या गणायले. भगवान सदाशिव म्हणू लागले तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेला विठोनी, जागृत स्वप्ती स्वप्नी विष्टलाशे मम नामी. वीरभद्र जाग्यापणे हे माझा ध्यास आहे आणि गाढ झोपेमध्ये पण माझाच आठव आहे. स्वप्न पडलं तरी वीरभद्राच्या स्वप्नामध्ये मीच असतोय. भगवान सदाशिव गोरक्षनाथाला म्हणू लागले ऐशे बोलून या शंकर रणभूमीत करी संचार, मग ते असती उठून सत्वर काने आपुल्या लावित असे. अरे भगवान शंभो निघालेले रणभूमीच्या ठिकाणी तिथल्या अस्थी उचलितात, कानाला लावतात. हुडकायच्या आहेत त्या राक्षसाच्या अस्थीमधून वीरभद्रांच्या अस्थी बाजूला काढायच्या, वेगळ्या निवडायच्या, मिसळलेल्या आहेत, पडलेल्या आहेत ते, आणि उचलून कानाला लावू लागले त्या अस्थी रणभूमीवरल्या. ऐशिया परिशोध करिता वीरभद्र जेथे पडला होता, तेथे जाऊन अवचेट हसता हस्ती उचली तयाच्या. भगवान सदाशिव होडकीत गेलेले तर उचल हाड लाव कानाला, उचल ती अस्थी लाव कानाला. ज्या ठिकाणी वीरभद्र पडलेला होता, जिथं त्याच्या अस्थी होत्या वीरभद्राच्या, त्या अस्थी उचलल्या कानाला लावल्या. अस्थी उचलून या कानी लाविता, तव त्या अस्थी मंद शब्द करिता, शिव शिव म्हणून या शब्द येता, शिव कार्य तत्वाता. आणि ते अस्थी वीरभद्राच्या शिवाय नमः शिवाय नमः ते हाड जपत होते. त्या हाडातून आवाज येत होता, कानाला लावल्याबरोबर तो जप ऐकिला भगवान सदाशिवाने. मग त्या अस्थी पंचाननाने गोळा केला परीक्षेने, तेथे होता गौरी नंदन, तेथे आणून ठेवल्या. आणि त्या सर्व अस्थी परीक्षा केलेली आहे. ते जे असते जे हाड ओम नमः शिवाय म्हणत, ते हाड सगळे गोळा केलेले आहेत, ज्या ठिकाणी गोरक्षनाथ होते तिथं आणून ठेवलेले आहेत. मग तो विद्यार्णव केशरी भस्माची मुठी कवरी करी, वीरभद्र नाम संचार करुनी संजीवनी स्मरण असे. गोरक्षनाथानं त्या अस्थी ठेवल्या जवळ ठेवल्या बरोबर संजीवनी मंत्राचा जप केला त्या भस्म चिमुटीवर आणि वीरभद्राचं नाव घेतलेलं आहे. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण, वीरभद्र उठला देह धरून, म्हणे माझे धनुष्य बाण कोठे आहे सांगा. पूर्ण प्रयोग मंत्राचा झाला. प्रयोग झाल्याबरोबर जसा पूर्वी वीरभद्र होता आणि तसा तो उठलेला आहे, त्या ठिकाणी त्या हाडामधून तयार झालेला आहे. बरोबर म्हणतोय माझं धनुष्यबाण कुठे द्या.
माझं धनुष्यबाण काय झालं? या पले अपार राक्षस कोटी इतके मारिनाथा जेटी उपरी गोरक्ष यमपुरी शेवटी प्रताप पावे दाविन की. अरे, सगळे जिवंत गेलेले राक्षस सगळे मारीन. राक्षस मारायचं झालं की गोरक्षनाथाला ही यमपुरीला पाठवीन मारून शिने वीरभद्र म्हणतोय. ऐसा वीरभद्राचे बोले वचन करी धरी पंचानन मने बापा आता शिन व्यर्थ बोलाचा न करी. असं वीरभद्र गर्जना करतोय. भगवान सदाशिवाने हाताला धरला. वीरभद्रा थांब जरा, तुझा श्वासोश्वास बंद केला, त्या राक्षसांच्या सह तुझ्या सह बंद केला, अग्नी अस्त्र सोडलं तुम्हाला जाळून टाकलं आणि आता थांब तू थोडा. मग हृदय कवाळून त्या ते सांगितलं असं कर व्राता उपरी म्हणे उमा कांता स्नेहनाथाय धरावा. सांगितलं वीरभद्राला तुला जाळून टाकलं होतं, का लागला हे करायला? था शांत हो. यांच्याकडे अशी एक विद्या आहे नवनाथ ऐकड की श्वासोश्वास बंद करता येतो. फक्त त्यांनाच मिळालेली विद्या होती, बाकी कुणालाच मिळाली नव्हती. आता यांच्या संग दुस्ती करावं लागते. यांच्या बरोबर भांडण करून चालत नाही वीरभद्रा. मी बी असलो तरी माझं चालत नाही, माझा सुद्धा श्वासोश्वास बंद करते. मग गोरक्ष आणि वीरभद्र जेटी उभय तयाची करवली भेटी उपर्या मने स्नेह पोटी उभयताची रक्षावा. वीरभद्राला आणि गोरक्षनाथाला भेटवलेलं आहे भगवान सदाशिवाने. सांगितलं बाबा हो, भांडणं करीत जाऊ नका, गोडीनं राहत जा. भांडणं चांगले नसते. उपर्या 72,84,72,84,84 शिवगण प्रताप महादक्ष ते वायू चक्र असता प्रत्यक्ष उतरे गोरक्ष तयाशी. 72,84,00,000 गण होते. भगवान सदाशिवाचे युद्ध चालू झालं त्यावेळेस अशी वाटोळ तयार केली गोरक्षानं. ते सगळे त्या वाटोळीमध्ये आकाशात पाल्या पाचोळ्यासारखे फिरत होते आणि ते खाली उतरून घेतलेले गोरक्षनाथानं. मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुना एरीकडे रावत्री विक्रम राज्य वैभव गुंतला. गोरक्षनाथाने त्या सर्व त्यांनाही केलेलं गोरक्षनाथानं ते भगवान सदाशिव निघून गेले कैलासाला. आता इकडं त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथाने प्रवेश केलेला होता. त्यांचा जो सूक्ष्म देह आहे, स्थूल देह त्या शिव मंदिरात ठेवलेला होता आणि सूक्ष्म देह त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून शिने त्या राजाला मसन वाटेत आणला असताना त्या ठिकाणी जिवंत केलं होतं. कारण हे नाथपंत योगी होते आणि ह्यांना ह्या शरीरातून त्या शरीरात जाता येत होतं. आणि दुसरं एक होत की ती अवनी संभव होते, त्यांच्यामुळे शरीर त्यांचं नासत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये किडे आळ्या काही पडत नव्हतं, जशाला तसं राहत होतं. अशी त्या नाथपंथाची शक्ती होती. तर इकडं त्रिविक्रम राजा मस्त राज्य कारभार करतोय त्या राजधानीमध्ये. गोरक्ष सकर शिवदामुस गोरक्ष करी शिवालयास रक्षगण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शन मास आत्मास्त पातरला. गोरक्षनाथ त्या मंदिरामध्ये आलेले आहेत. भगवान सदाशिवांचं मंदिर होतं गावाबाहेर, त्या ठिकाणी आलेले गोरक्षनाथ. तर त्रिविक्रम राजा त्या ठिकाणी दर्शनासाठी भगवान सदाशिवाच्या दर्शनाला आलेला आहे. राव देखता गोरक्षाशी प्रेम मिटे घाली ग्रवेशी निकट बसून या तयाशी सर्व व्रता विचारी. आणि राजाने गोरक्षनाथाला बघितलं. गोरक्षनाथाच्या गळ्यामध्ये मिठी मारलेली आहे, गोरक्षनाथाला जवळ बसवलेला आहे
आणि विचारू लागलेला आहे राजा. मग शिवाचा जो झाला व्रता तो सकळ त्याने केली स्तुत, होती चित मळ चित्त मचिंद्राच्या लागली. आणि त्या रेवती राणीने काय केलं होतं, तुकडे तुकडे करून शिने जंगलामध्ये ते प्रेत टाकलं होतं. कारण ती शिवगुरुवीन जी होती त्या मंदिरामध्ये पुजारी, तिने सांगितलं तर तू कशाची आहे वैसन काय, तुझा पती गेलेला आहे पण तुझ्या पतीच्या शरीरामध्ये एका गोसाईनं एका महाराजानं प्रवेश करून त्याला जिवंत केलेलं आहे. आणि ते प्रेत नाही तर माझ्या ह्या मंदिरात खाली बोगद्यामध्ये ठेवलेलं आहे, खाली भोऱ्यामध्ये. त्याचे तुकडे करून जंगलामध्ये विखरून टाकले होते. आणि ते तुकडे वीरभद्रानं चामुंडाली पाठवून गोळा करून कैलासाला नेऊन ढेगारा घातलेला होता. हे असं वृत्तांत गोरक्षनाथ त्या त्रिविक्रम राजाला सांगायला लागले. मग गोरक्षाशी बोले वचन, धैर्य धरावे काही दिन, धर्मनाथाचे राज्यासन देऊन येतो लग बघे. आणि मच्छिंद्रनाथ 12 वर्ष त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये त्यांचं जे सूक्ष्म जीव आहे, सूक्ष्म शरीर आहे, जीव तर सूक्ष्म नाही, जीव सर्वत्र आहे आणि व्यापक आहे, पण सूक्ष्म शरीर आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे सूक्ष्म शरीर त्यांना स्वतःच्या देहातून काढून दुसऱ्याच्या देहात घालता येत होतं. आणि जीव व्यापक असल्यामुळं त्याची तर काही अडचणच नव्हती. मच्छिंद्रनाथाने त्या राजाला, त्रिविक्रम राजाच्या शरीरात मच्छिंद्रनाथाने प्रवेश केल्यावर त्या रेवती राणीला एक मुलगा झाला होता आणि त्याचं धर्मनाथ नाव ठेवलं होतं. धर्मनाथाला राजगादीवर बसवतो आणि मी आपल्या कार्यासाठी, आपल्या पुढे जाण्यासाठी येतो. गोरक्षनाथ आले, मच्छिंद्रनाथ म्हणू लागले तर ऐशे बोलून या प्रजानाथ स्वयंग्रही आला त्वरित त्वरित, बोलावून या मंत्री कांते विचाराते घडविले. अशा प्रकारे राजानं गोरक्षनाथाला सांगितलं आणि आपल्या राजमहालामध्ये, राजवाड्यामध्ये आलेले आहेत, राजसभेमध्ये आलेले आहेत त्रिविक्रम राजा. सगळ्या मंत्रिकाली बोलवलं आणि काय सांगायले तर मग पाहून या उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून, राजपदी स्वयं हस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला. राजा बोलवून घेतलेले आहेत, चांगला दिवस बघितलेला आहे आणि त्या राजगादीवर धर्मनाथाची स्थापना म्हणजे धर्मनाथ राजा केलेला आहे. याच काशी देऊन या पारधने आणि पण भूल पालाचे दिदले भूषणे, परमस्ने बोलावून विदजन सोडिले. अनेक गोरगरीब लोकांना खूप धन वाटलेलं आहे, धर्मदान धर्म केलेला आहे. काही बंदीमध्ये, काही जेलमध्ये, कारण राजा म्हणलं की अनेक बंदीजन लोक सोडलेले आहेत. मोठा उत्साह केलेला आहे धर्मनाथाला राज्य देऊन. त्याशी लोटला एक मास रावत विक्रमा फुल्या मंदिरी खास, देव सोडून या शिवालयास तक्षणी पातरला. असं काही दिवस झाल्याच्या नंतर त्रिविक्रम राजा जिवंत नव्हताच, कारण त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि ते देह ठेवलेला आहे मच्छिंद्रनाथाने. योग्याला देह ठेवता येतो, योगी देह ठेवून शिनी ह्या त्रिभुवनामध्ये गमन करू शकतो. ती योग्याची सत्ता आहे, त्यानं ह्या द्वित्वावर विजय प्राप्त केलेला आहे योग्यानं. आणि देह ठेवलेला आहे त्या त्रिविक्रम राजाचा तिथं आणि मच्छिंद्रनाथ त्या शिवालयाच्या ठिकाणी आलेले आहेत. इकडे रेवणी सती सहज गेली राज सगना प्रती, म्हणे महाराजा हे नूरपाती अजून का हो निजला ते. आता ते रेवती राणी होती ना, ती राजाच्या महालामध्ये गेलेली आहे आणि म्हणते राज महाराज किती वेळ झालं, किती उशीर झालं, इतक्या वेळ झोपत असतेत का, उठा की, असं म्हणू लागले. तरी तिने न बोलची काही, मग हलवून पाये स्वयं हस्त प्रवाही, तो ते प्रेत मिळून या देही पाहून या शोक वाटे वाही वाटे. आणि बोलत नाही ते त्रिविक्रम राजा. हलवून बघितलं
तर हे प्रेत झालेलं आहे, जीव गेलेला आहे, मरण पावलेलं आहे, दुःखी झाले रेवती राणी. एवढा प्रयत्न केला, आता मच्छिंद्रनाथ कसा त्याच्या शरीरात प्रवेश करेल, तुकडे तुकडे करून फेकून दिलतात. पण हे मच्छिंद्रनाथानं ध्येय ठेवलेला आहे, गेलेले तर त्या महादेवाच्या मंदिराकड. रेवती शोक करिता तंबुर कुणी धावता धर्मनाथ बाळ, मंत्री प्रजा सेवक सकळ हा मरडा बहु उठला. आता रेवती राणी दुःख करायला लागलेले, त्या धर्मनाथाला कळालं, तो पण धावून आलेला आहे. सर्व लोक रडायला लागले, दुःखी झाले. त्रिविक्रम तो राजा खूप चांगला होता आणि राजा चांगला असल्यामुळं सगळे दुःख करू लागलेत, रडायला लागलेत. तो वरता शिवालयाशी जनमुखे आला गोरक्षापाशी, मग सिद्धी करून या भस्मची मोठी संजीवनी प्रयोगीचे. आता गोरक्षाला कळालं महादेवाच्या मंदिराकड वार्ता आली, पाया पडाय कुणी आले असतील, म्हणले राजा मेला, त्रिविक्रम राजा मेला. गोरक्षनाथाला कळालं की आपल्या गुरु माऊलीने ते शरीर सोडलेलं आहे आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकले होते ना, 4-4 बोट, ते तुकडे पडले, ढिगारा घालून ठेवला होता. संजीवनी मंत्र जपलेला भस्मावर गोरक्षनाथानं. अस्तिमास प्रयोजिता दे संगीनी झाला त्वरिता, सांगून होता मच्छिंद्र नाता समय पावला रिगवया. आणि संजीवनी मंत्र जपल्या बरोबर पूर्ण शरीराचा तुकडा तुकडा जोडल्या गेलेला आहे, जिथल्या तिथं जागची जागी हो. आता सूक्ष्म देहानं मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले होते. मन बुद्धी चित्त अहंकार त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आणि हे सूक्ष्म दुःख भोगतो, अहंकार दुःख भोगतो, मन दुःख भोगतो, चित्त दुःख भोगतो. आणि हे सूक्ष्म देह त्या ठिकाणी आला होता. आल्याबरोबर शरीर पूर्ण झाल्याला दिसल्या बरोबर हे सूक्ष्म देहानं सूक्ष्म शरीरानं त्या शरीरात प्रवेश केला आपल्या पहिल्या. मच्छिंद्र देही संचार होता, उठून बसता शनन लागता, एरीकडे राव प्रेता मशाने वाटे आणले. आणि संजीवनी मंत्र जपला आणि मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला, उठून बसलेले मच्छिंद्रनाथ. किती कमाल आहे बघा ना. त्याच्यापेक्षा एवढी कमाल आहे की चिखलामध्ये जिवंत मूर्ती तयार झाली होती, याचे तर हाडमास होते मच्छिंद्रनाथांची. आता इकडं त्या राजाची तयारी झाली. काय तयारी म्हणतात? मसन वाट्यामध्ये घेऊन आले. राजा होता, घरातच ठेवायला पाहिजे होता ना, नाही मसन वाट्यातच न्यावा लागतं. कुणी असू द्या, मसन वाट्यातच त्याची शोभा आहे, घरामध्ये ठेवीतच नाही. तर मसन वाट्यात घेऊन यायला लागले त्या राजाला. प्रेताने तमशानाशी त्रिवर्ग पाहावया निघाले मुनी, तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोधान विला तयाचा. मसन वाट्यामध्ये आणायला लागलेले तर हे 3 जण पाहण्यासाठी तयार झाले. 3 कोण होते? हे होतं चौरंगनाथ होते का? हो, तिघ म्हणून मच्छिंद्र गोरक्षे चौरंगीनाथ हे 3 जण होते त्या ठिकाणी. बघितलं त्याने तर रेवतीनं पाठवलं मंदिरामध्ये जाऊन बघावर. मी तर त्या प्रेताची विल्हेवाट लावली होती आणि मग हा राजाचा देह कसा पडला. तिनं पाठवले हेर पाहण्यासाठी. करून या रायाचे धन स्नान केले सकळ जन, स्नान करा गेले सकळ जन, परिधर्म राजा धरून शोक करी अवधूप पै. प्रेताचं दहन केलेलं आहे, सगळे हातपाय धुवा गेले, अंघोळ्या कराय गेले, परंतु धर्मनाथ दुःखी झालेला आहे आणि दुःखामधून तो सावरत नाही आणि रडत बसलेला आहे. शोक करीती तरी कैसा सोडून या प्राणाचा भरवसा, लोक 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 बांधिला नये भासा, आरंभत शे शोकाने. आणि दुःखी कसं झालाय म्हणले, शरीराचा प्राणाचा सगळ्याची आशा सोडून दिलेले. खूप सांगायला लागले लोक, जाऊ द्या म्हणले, असंच असतंय, हाय का मग उद्या उलीशी.
मसन वाटेवर गेले की नाही हो ते मेलात ह्याच्या छातीमध्ये एवढा फुगारा असतो नाही ते मेलात तू पण उद्या मारणार आहेस. उत्तर टाइम किती जीवन किती महागवून बघा. मोठे पडलेलं स्वप्न रात्रभर पडलेलं स्वप्न याच्यापेक्षा मागवलं जीवन कमी म्हणणार ते म्हणजे जाऊ द्या मेलाय. हा असंच असतंय माती करायची घरला यायचं बघावं लागतंय. हे जग कसं चलल. जग बंद पडत नाही जग चालूच असतं. कुणीही जाऊ द्या कुणी आले ते गेलेले जग चालू आहे. चालतंयच आणि त्याला खूप बोध करायला तर धर्मनाथाला पण तो काही त्या बोधाला ऐकत नाही. तो बोध ऐकत नाही आणि दुःख काही सोडत नाही. उत्तर क्रिया झाली या उपरी न राय रुदत तयाचे परी अन्न पाणी व्रज शरीरी प्राण देऊ म्हणत असे. क्रिया सगळं केलेलं आहे परंतु तरी तो राहत नाही. तो म्हणतो की मला जगायचंच नाही मला पण देह त्याग करायचा आहे. धर्मनाथ म्हणतोय मग मायेचा मोह अत्यंत त्यात नेऊन या परम एकांत मने बाळका शोक का व्यर्थ पितया करिता करतोस. आईची माया निस्वार्थी असत स्वार्थ नसतो आईच्या मायामध्ये बर का. आणि ज्याईच्या मायामध्ये स्वार्थ आहे ते प्रेम माय लेकराचं कधीच टिकत नाही. ही 100% खरं. ते संपत लगेच माय लेकराच्या युगात आणि ह्या कलियुगात तर जास्तच आहे. त्या मायेनं धर्मनाथाला एकांत जागेवर नेलं दुसरं कुणी नसावं कुणाला ऐकू येणं अशा ठिकाणी नेलेलं आहे. आणि ते रेवती राणी काय म्हणते धर्मनाथाला तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे महिवरता प्रत्यक्ष जाऊन या शिवालय आता निज दृष्टी विलोकी. अरे बाबा तुझा वडील चिरंजीव आहे पृथ्वीवर. तू जा त्या महादेवाच्या मंदिरात आहे बसल्याला आणि ते तुझा पिता आहे असं रेवती राणी म्हणू लागली. तव पिताचे मच्छिंद्र नाम चिरंजीवी आहे उत्तम उत्तम ऐशे कथा राजो उत्तम पिता कैसा म्हणवत असे. तुझ्या वडिलाचं नाव मच्छिंद्र आहे तो चिरंजीव आहे. राजानं त्या धर्मनाथानं ऐकलं आणि तो म्हणतो की माझा वडील कसा काय कसा होऊ शकतो आईला विचारायला लागलाय तो. मग परवेशला सकळ व्रता सांगती झाली निज सुता धर्मराजा धर्मराया ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीराते. आणि जे घडलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे धर्मनाथाला. रेवती राणीनं धर्मनाथानं ऐकलं आणि दुःख नावाची गोष्ट कमी झाली. दुःख सोडलं त्यानं. मग शीघ्र घेऊन या कटक भारी शिवालयाशी आला ती सत्वरी भावेन मुनियानाथ मच्छिंद्री शबरिकाशी वाहिला. सैन्य बरोबर घेतलेले पालख्या बरोबर घेतलेले मंदिरामध्ये आलेला आहे तो धर्मनाथ. मच्छिंद्र नाथाला आणि ते पालखीमध्ये बसवलेलं आहे आणि त्या भेट घेतलेले मच्छिंद्रनाथाची. 81 चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की. 58 चालू आहे. अर्ध्याच्या पुढे राहिले थोडं नाही काय 58 चालू आहे. 58 नाही ना नुसते 58 राहू दे की म्हणता म्हणा म्हणून वाचून ना समजेत. भाषा येताना नाही का श्री ज्ञानदेव चिंतन श्री गुरुदेव. चालीला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित
म्हणे ताता तव सांगाते मीही तर ता येतो की या परी बोले मच्छिंद्रनाथ भारद्वाजाच्या वर्षी येऊ येत मग जोग देव गोरक्षाते तू ते सवे नेईन मी. मच्छिंद्रनाथाने त्यांच्या राजवाड्यामध्ये नेलेलं आहे. मच्छिंद्रनाथाने त्याला सर्व सांगितलेलं आहे. मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ निघाल्याच्या नंतर ते पण धर्मनाथ बरोबर निघाला. मच्छिंद्रनाथानं सांगितलं धर्मनाथा तू येऊ नको, 12 वर्षाच्या नंतर आम्ही येऊ आणि गोरक्षाच्या हस्ते तुला दीक्षा देईन, गुरु दीक्षा असं सांगितलं. आता रेवतीची सेवा करो भोगी आपुले राज्यासना जे ते रेवती ते प्राण माझा असे ओ बाळका. सेवा करून राज्य कारभार बघ, ज्या ठिकाणी तुझी आई आहे त्या ठिकाणी मी आहे असं समज, असं धर्मनाथाला सांगितलं. तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मला ऐसे करून समाधान त्रिवर्ग ते दोन्ही निघाले. सेवा केली की मी खूप आनंदी आहे असं सांगितलं. तिघ निघाले. मग तीर्थाटना ब्राह्मण करीती येऊन पोहोचले गोदा तटी धामा नगर कानन पुटीने येऊन पोहोचले. करीत करे गोदावरीच्या काठी आलेले तर धामा नावाचं नगर आहे तिथं आलेले तर ग्राम नाम ऐकले काने गोरक्षाचे अंतकरणे स्मरण झाले कृषी धर्मीन मानिक नामी कृषीचे. गावाचं नाव ऐकल्याबरोबर गोरक्षनाथाच्या लक्षात आलो मी मागेल आलो होतो ह्या ठिकाणी एक आडमोठा शेतकरी होता. मग मच्छिंद्रात सांग समजत रंग भेटला की येत ती प्रसन्न होऊन आपले चित्तन काही वर घेतलं होता. इथं मला मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं, मी प्रसन्न झालो, त्याला द्यायला होतो पण त्यानं घेतलं नाही. मग मुळापासून तयाचे कथा मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्र कोणी वर्तमान म्हणे पुन्हा तपावा. सगळं त्याचं सांगितलं काय ते. मच्छिंद्रनाथ म्हणले गोरक्षा कुठेशी भेटला होता, आपण एकदा भेट घेऊ जाऊन चल. मग शेत सुमार घरून चालत आले त्रिवर्ग पावली तो मानिक नामे निश्चळ बळीन कष्ट समान देखील. बांधाने त्याला हुडकीत आलेले तर त्या माणिक नावाचा शेतकरी लाकडासारखं दिसला, त्याला वाळून गेलेला. बाबऱ्या रोती मैकरला नके जुळमट होर गेली होऊन मास दिसे ना शेवटाचा भारा बांधून घेतला, लांब लांब नक वाढले, केस जमिनीला चिटकले तर त्या शेतकरी आस्थी त्वचा झाली टपोट झाले पृष्टी साहिक दृष्टी लावल या देखन मंत्र जप करीत हाडाला वाळले, पोट पाटीला चिटकले, डोळ्यावर केलेले आणि मंत्र सांगितला होता. कानामध्ये गोरक्षनाथानं फुंकला होता, ते जप चालू आहे. ऐसा पाहता तपा कृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमोची मच्छिंद्रा प्रतीन अडबंग हातची गोरक्षनाथ म्हणलेले तर धन्य आहे, खरंच आडभंगी शेतकरी असतेत म्हणले. मग निकट येऊन त्रिवर्ग गाला बोलते झाले त्या कारण मला ती आता तपोधरण पूर्ण तप करी करे आले म्हणले हे महाराज तपस्वी स्वामी भास्कर आता तप ये रोचन त्यात देत तुम्ही यात काय जात धरून आपुला अशुद्ध पंथन गमन करावे तरी तुमच्या काय बापाचं चाललं लागा वाटाने जाणं, तुम्ही वाटाने निघलेला जे बोले मच्छिंद्र नाथ वाले करेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा ते हाड भंग असे महाराजा. नाथाने व्यवस्थित सांगितलं की उलट बोलायचं ते. गोरक्षनाथ म्हणले मच्छिंद्रनाथा बोलू नका, त्याला हाडभंगी माणूस आहे, कुदांडाय. तरी याचे आता इतर युक्तीने करीतो बैसा स्वस्त मग तरू छाये निकट येताना मच्छिंद्र गावाने बैसला. गोरक्षनाथानं सांगितलं ह्याचं हिट मी करतो. गोरक्षनाथाला तेवढी कला खूप होते. ते भरतारीनाथ 12 वर्ष मसन वाटेत बसलेलं होतं, त्याला पण कसं जागेवर आणलं, याला पण आणतो. सावलीला मच्छिंद्रनाथ जाऊन बसले. चौरंगी मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊन पळते आता आता म्हणत असे. चौरंगीनाथ बसले बघायला गोरक्षनाथ जवळ गेला. बाबा 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 असं म्हणायला लागलं गोरक्षनाथ.
म्हणून वाणीने म्हणे ऐसा ते तुझा स्वामी आम्ही देखील नाही तपोनी दिया शाबास असा स्वामी अशी गुरु माऊली प्रत्येक अंत घेतली नाही. गोरक्षनाथ म्हणू लागले त्या अडभंगीनाथाला. समुद्र वरायण कीर्तन प्रत्येक पाहिला आहे समस्त परी ऐसा तपोनाथन देखील नाही हिंडलोय मी पण असा तपस्वी महाराज मला दिसला नाही. गोरक्षनाथ म्हणतात तरी ऐसा स्वामी योग मुलीने याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाली ऐसा प्राणीनं देवा पारण. स्वामी जर गुरु झाला तर मोठा नशीबवान असला गुरु भेटला आणि तो भेटणारा ज्याला गुरु भेटला तो नशीबवान. गोरक्षनाथ म्हणलं अरे आता असं कैसे गुरु करावा आपण असं ऐसं चिंतोने बोलत त्या सण प्रज्ञावंत मला गुरु करायचाच असला. गोरक्षनाथ म्हणू लागले तर म्हणे स्वामी कृपा करून माझा अनुग्रही गुरु भाऊ ऐसे बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयासी. स्वामी मला अनुग्रह द्या. गोरक्षनाथ म्हणला ऐकिले त्या अडभंगानं काय म्हणतोय बेटा थोडं घालणं अद्याप अक्कल नाही याला गुरु करू म्हणतो आम्हाला ना मूर्खपणी आगळा आता झाला मोठा अक्कल आली नाही याला आणि मला गुरु करायचं म्हणतोय केव्हा अक्कल येईल तुला मसन मला गुरु करू पाहते ना तरी तुझी का बेट्या होईना अशी मजसी ऐसे म्हणता स्वकरणासीन तयामुखीला तसे. मला गुरु करायचं म्हणतोस मग तूच का माझा गुरु होईनास. मानल्याबरोबर कानात तोंड लावलं गोरक्षनाथ. गोरक्षाननी संज्ञा मंत्र ब्रह्मखानी परम कृपेने करणे फुंकुनीन साधन केले चरणारे. अवस्था प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या लागते आणि तपश्चर्या झाल्याशिवाय त्या अवस्थेत माणूस जात नाही. लहानशा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच ईश्वर भरलेला आहे. कशा माळामध्ये मणी ओवलेले दोरेमध्ये माळेचे मणी ओवलेले तर असं हे आकाश मृत्यू पाताळ त्या ईश्वरी सत्यमध्ये ओवलेले दिसायची शक्ती काय असेल तर ज्याला दिसली तो गुरु पाहिजे आणि ज्याची तपश्चर्या आहे तो माणूस पाहिजे त्याला दिसत. इथं बोलणं इथं बसून सोल्प आहे पण ती खूप अवघड आहे. गोरक्षावर कानामध्ये मंत्र फुकल्याबरोबर सर्व सृष्टी ब्रह्ममय दिसायला लागली. सगळं जग ब्रह्म त्याची अवस्था झाली त्या अडभंगीनाथाची. मंत्र पळता कर्णपोटीने त्रैलोक्याची आली दृष्टी स्वतर्व जंगाम एक ताटीन ब्रह्मरूप भासले. मंत्र घेणारा आयुश्वासीन देणारा आयुश्वासी. अरे दोघं बी बुडले एक बी तरला नाही. दोघं बी बुडले काही खरं नाही. पण मंत्र देणाराही उदार आहे आणि घेणाराही उदार अंतकरणाचा आहे. ब्रह्मसृष्टी भरली सगळा प्रकाश आनंदी आनंद सगळा आनंदी आनंद झालेला त्या अडभंगीनाथाला. मागावतावती सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडून या पुले तपसाधन गोरक्ष चरणी लागला. माणूस स्वप्नामध्ये आहे काहीतरी विचित्र अवस्थेचं स्वप्न जागा झाला काहीच नाही आणि ती अवस्था प्राप्त झालेली आहे त्या अडभंगीनाथाला. झोपेमधली स्वप्न अवस्था गेली आणि जागृत अवस्थेमध्ये आलेला सतचित्त आणि आनंद ही अवस्था प्राप्त झालेले ब्रह्म झालेला आहे आणि आनंदमय कोशामध्ये तो स्थापित झालेला अडभंगीनाथ. माग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोगुनी भाली शरची सांग तेने करून सर्वांगण शक्तिमान मिळवले. अवताचा भारा दोष करतो. मनाचं कारण घेतलं होतं गोरक्षानं ज्यावेळेस तिच्या जवळ आलता. मनाला वाटलं हे करायचं ते करायचं नाही. मनाला वाटलं ते करायचं माग धरून शीघ्र तयाचा हस्तन वृक्षा खाली आणि नाथ मने महाराजा कृपावंतन अडभंग हातची ओळखावा. भस्म लावल्याबरोबर शरीर वाळून गेलेलं होतं. तपश्चर्यानं ताकद आलेले हाताला धरलाय गोरक्षनाथानं अडभंगाला मच्छिंद्र नाथापाशी आणलेलं आहे आणि मच्छिंद्र नाथाला म्हणतात हा अडभंग आहे नाथा. हा सोने बोले मच्छिंद्र म्हणून अडभंग हाते अडभंग नामी पाचारोनी सर्व येतो साजूकपणी. आता माणिक म्हणायचं नाही अडभंग म्हणायचं. अडभंग नाथ म्हणायचं असं नाव ठेवलं मच्छिंद्र नाथाने. मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यासन नाथ दीक्षा दिली खास
मग शीघ्र घेऊन व्यास संघासन तीर्था लागी जात असे. गोरक्षनाथानं नाथ दीक्षा दिलेली आहे, बरोबर घेतलेले तीर्थयात्रेला निघाले. मार्गी जाता सद्विद्यासीन सकळ तेव्हा पूर्णाभ्यासी आपुल्या समान शस्त्र असलेसीन अभंग तो मिरवला. त्यांना पूर्ण विद्याभ्यास शिकवलेला, जेवढं गोरक्षनाथाकडे होतं तेवढं देऊन टाकलेलं त्या अडभंगीनाथाला. असोय चारी जण 12 वर्ष तीर्थाटना करून पुन्हा प्रयोग करणानं 4 सूर्य पातले. अशा प्रकारे 12 वर्ष तीर्थयात्रा केलेले आणि पुन्हा परत आलेले प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी. येरीकडे धरणातासीन पुत्र झाला सत्यराशी वडिलाचे नाव ठेवले त्यासीन त्रिविक्रम म्हणून. आणि धर्मनाथाला त्या 12 वर्षाच्या काळामध्ये पुत्र झालेला आहे, वडिलाचं नाव त्रिविक्रम. आपले वडील पुढे आले म्हणून नाव ठेवलेले मुलाचं. शोघे प्राथमिक ग्रामी येताना श्रुत झाले धर्मनाथा मग कटक वारे शिशिबिके तत्वतान भैसोने आणले सगळे आपल्या इथं आलेले आहेत. माहिती झालं धर्मनाथाला, शिबिका वगैरे घेतलेले, सैन्य बरोबर घेतलेले आणि त्यांच्या सामोरे आलेला आहे धर्मनाथ. मग धृती सगरण करून तो सविले मच्छिंद्र म्हणा मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापन दीक्षा घेतली योग्य. आपल्या मनानं, आपल्या करणेनं, आपल्या सगळ्या अंतकरणानं ह्या नाथांची सेवा केली त्या धर्मनाथानं. मुलाला, त्या त्रिविक्रम नावाच्या मुलाला राज्यावर बसवलेला आहे आणि नाथपंथाची दीक्षा घेतली. माघ मासी पुण्यतिथीनं द्वितीय धर्मराजाची बीज म्हणती ते दिवसी गोरक्ष दत्तीनं अनुग्रह देत तयाते. अशा प्रकारे धर्मनाथाची बीज ज्यावेळेस अनुग्रह दिला ते बीजाचा कार्यक्रम तपासून म्हणले. या उपरी देवामुळे स्वर्गीचे आणि प्रजा लोक त्या ग्रामीचे मिळवणी चोज अनुग्रहाचे मोहरे रचिल्या पर. मोठा कार्यक्रम केलेला आहे दीक्षा देण्याचा त्या धर्मनाथाला. गोरक्षनाथानं स्वर्गाहून देव सुद्धा आलेले कार्यक्रमाला सप्ता भांडारा केला. अनुग्रह झाल्यावर तिने सकळ बैसून एकच पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हातीन स्वर्गामुखी ओपितसे. अनुग्रह दिलेला, हातामध्ये कवळ घेतलेला आहे, धर्मनाथाच्या मुखामध्ये घातलेला आहे गोरक्षनाथानं तो बीजेचा कार्यक्रमा दिवशी. मग तो आनंद परम जेटीने पावले लावले सरोवरात हाती ते प्रसाद पावले शेवटीने त्रष्ट चित्ती मिळवले. देव सुद्धा आलेले त्या धर्मनाथाच्या बीजेच्या कार्यक्रमाला प्रसाद मिळाला, आनंद झाला, देव स्वर्गाला गेले. मिरवले परी करीती भाषण आहे साची प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागी वाटत असे. असं मनामध्ये वाटलं की असा प्रसाद जन्मोजन्मी आम्हाला मिळावा, प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम व्हावा. ऐसे बोलता सुरुवर सकळ नाही कोणी बोले तपवळा माझे नाम घेऊन केवळ हरप्पा जगा प्रत्येक वर्षी. अशा प्रकारे म्हणलेले आहेत ते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, धर्मनाथ आमचं नाव घेऊन धर्मनाथाची बीज कार्यक्रम करा प्रत्येक वर्षी आणि देवानी पण प्रसाद मिळेल. धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगळं याची नीती कुमारा सांगून कवळ पाय जगासी. अशा प्रकारे धर्मनाथाचे बीज म्हणून कार्यक्रम करा असं मच्छिंद्रनाथानं, गोरक्षनाथानं सांगितलं सगळेले. मंत्र स्फुरणा म्हणून स्फुरण सकळ तुम्ही बोला वचना अंबिलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव. जे असेल तुमच्या जवळ तेच करा, लय मोठं करू नका, निश्चित आंबील घोगरी करा, पण धर्मनाथाच्या बीजाचा कार्यक्रम करा. ऐसे महाराजा गोरक्ष बोलतान मानावले सुरवराचा चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरतान महाउत्सव करीत. गोरक्षनाथानं सांगितलं सगळ्यांनी बरं वाटलं आणि प्रत्येक वर्षी बीजेचा कार्यक्रम सुरू आहे. ते पासून सहजानं जगी मिळवत असे धर्मनाथाची विजय हे व्रताचरल्या महाराजानं पुष्ट होत असे गोरक्ष. अशा प्रकारे धर्मनाथाच्या बीजाचा कार्यक्रम केला तर गोरक्षनाथ प्रसन्न होता. पूर्वी किमयागार ग्रंथांतन स्वय बोलविला गोरक्षनाथ की बीजेचो जो आचरिल व्रतन शक्ती समान आपुल्या. नावाचा ग्रंथ लिहिलेला गोरक्षनाथानं आणि त्या ग्रंथामध्ये ह्या बीजाचा कार्यक्रमाचं सांगितलेलं आहे. तयाचे ग्रही दोष दारिद्र्यानं रोग भोगित विग्रेद्र
स्वप्न माझी संभारा भद्रान पाहणार नाही निज दृष्टी. धर्मनाथाचे बीज करणाऱ्याला कधी दरिद्री येणार नाही, रोग होणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख बाधा होणार नाही. प्रत्यक्षर सुखे सुरगणीन त्याग्रही वैल ग्रहवासिनी. मग दोष दरिद्र तयावनीन स्पर्श वया येईन. आणि प्रत्यक्ष स्वर्गवासी स्वर्ग प्राप्त होईल त्या धर्मनाथाचे बीज करणाऱ्याला. आणि दुःख दरिद्र त्याच्या कुठल्या कोणत्याच जन्मामध्ये त्याला दुःख दरिद्राची बाधा होणार नाही. असो महात्मा वदारे कितीन हे प्राज्ञिक पावले सुख संपत्ती. जैसी कामना वेदली चित्तीने त्वचेवर थपावेला. अशा प्रकारे धर्मनाथाचे बीज केले ज्याला जे पाहिजे असेल ते मिळेल. आणि 6 वर्ष त्या कारण बोलेला आहे मूळ ग्रंथी वचन. तैसे ते केले लेखन विश्वासात ते करा की. नाथानं किमयागार नावाच्या ग्रंथामध्ये नवनाथाचं सगळं सांगितलेला इतिहास आणि हे ते धोंडी नावाचे जे मालू धोंडी काय त्यांचं जे नाव आहे ग्रंथकर्त्याचं त्यांनी त्या किमयागार ग्रंथामधून हे सांगितलेलं धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथून निघाले 5 जणांना नरशार दूर ते ऐका. आता 5 जण झाले, आधी 14 जण होते, आता 5 जण तिथून पुढे निघालेले आहेत. नाना तीर्थ करिता मैसीन अभ्यासिले सिद्धीसी. शाबरी सहस्रास्त्रासीन प्रवीण केला महाराजा. धर्मनाथाला सर्व विद्या नवनाथांची शिकवलेली आहे. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमाड म्हणा. धर्मनाथ तया स्वाधीन तपा लागी बैसविला. सर्व शिकवलेले आहे. आणि धर्मनाथाला बद्री केदारनाथाच्या ठिकाणी तपश्चर्याला बसवलं. 12 वर्षाचा केला नेमानाथा तपा बैसला नाथ धर्मा. येरुते तोने 14 जण तीर्थालागी चालले. 12 वर्षाचा नेम केलेला बद्री अरण्यामध्ये बसवलेला आणि 14 जण पुढे चालले. 12 संवत्सर तीर्थ करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम. मग ते मानवंदे अति दुर्गमान बद्रिकाश्रम मानलेले. 12 वर्ष तीर्थयात्रा केल्या. 14 जणांनी परत बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आले. तिथं भगवान सदाशिवचं बद्रीनाथ मंदिर आहे, तिथं गेलेले. सगळा देव सुरवरा सहित पाचारून घेतले. तेत मांदवे झाल्या पूर्ण वरातेन देवन देव गेले. सगळे देव बोलून घेतलेले. 12 वर्षाच्या तपश्चर्याचा उत्सव केलेला आहे सगळ्या देवांचा. आणि ते आशीर्वाद घेतलेला आहे त्या धर्मनाथासाठी, त्यांच्या युद्धासाठी. मग तो धर्मनाथ सगळे घेऊन फेरी करते तीर्थाटना. आता पुढे ऐका कथाना रेवण सिद्धनाथाचे. धर्मनाथाला बरोबर घेऊन तीर्थयात्रा करीत फिरायलेत हे 5 जण. आता पुढे रेवणनाथाची कथा ऐका म्हणले. पूर्वी 88 सहस्र ऋषीने झाले आहेत विधिविरी असी. त्याची समयीन महिसीन रेवती तिरी पडेले. 88,000 ऋषींचा जन्म ब्रह्मदेवाच्या एरियापासून झालेला आहे. त्यातला काही भाग रेवा नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठी पडलेला आहे. रेवा तिरी तेही रेवतान रेत पडले अकस्मात. चमस नारायण संचार करून त्यातून देव उद्धार मिळवला. नदीच्या काठी रे पडलेले त्याच्यात चमस नारायणाने प्रवेश केलेला आहे, देह धारणा केलेली आहे. बाळ तनु अति सुकुमार बालार्थ किरणी मनोहर. उकरड आलोरे महिवर लहान लेकरू सूर्यासारखे तेजस्वी आहे आणि त्या नदीच्या काठी वाळवंटामध्ये पडलेलं आहे. तो त्या कारणे कसे एकानं उत्तम नाम सहना सारुक. तो घट घेऊन मेवा उदक रेवतात रेवा तिरी पातला. शेतकरी पाणी आणायला रेवा नदीच्या काठी गेलेले घागर घेऊन शनी तर ते लेकरू त्या शेतकऱ्यानं बघितलं. पातला परी अकस्मात देता झाला बाळा देत सहजा चाली पुढे चालताना बाळ दृष्टी देखील. आणि पुढे आलेला आहे, त्यानं बघितलं तर लेकरू आहे ह्या ठिकाणी पडलेलं. पाहिलं बाळ परमाती सुकुमार कांती करदाई गाभा भर. पाहुणे तयाचे अंतरण विवळ मोहे झाला असेल. असं बाळ आहे, बघितल्याबरोबर उचलून घ्यावा मोह झाला त्या शेतकऱ्याला. मग घट घेऊन महिला आगीन धावून तातडी उचली वेगी. मोहे कवळून हृदय भागीन अति स्नेह ठेवलेले उचलून आपल्या छातीला बाळ लावलेला आहे, धरलेला आहे. आधीच
सहन सारुक नामाचे न तेथे दयेचे कायवणे आवडीने मुखचुंबन कुरवाळी ती प्रीतीने शाहरुख नाव शेतकऱ्याचं असं नाव तसा होता, खरंच दयावान होता. दया नावाच्या गोष्टीचं उणीव नव्हती त्या शेतकऱ्याला. रिक्त गट भरून आडीन ग्रामात आला हरुसा पाडी सदने प्रोसोने आवडीन कांते लागी बोलत म्हणून घेतली लेकराला आपल्या बागलाला धरलेल्या घरी आलेला आहे आणि आपल्या पत्नीला हाक मारली. हे जीवाला गे आधीचा दिनाला माते झाला ना तू हेमा तरी शिवल ते लागी द्रुमान कुंभार परी मिळवला. ऐक, मला आजचा दिवस सोन्याचा झालेला आहे. मला सुंदर असं एक बालक सापडलं. सहज गेलं उदकाते रेवा तिरी वाळवंटीत आपण ईश्वर दिलेला सुतन वंशावळी गेलतो रेवा नदीच्या काठी. त्या ठिकाणी ईश्वरानं मुलगा आपल्याला दिला. आपल्या वंशामध्ये मुलबाळ नव्हतं. ऐकता कांता गोष्टीन म्हणे कोट्यामध्ये दावा दृष्टी तो काढून वस्त्र पुटीन कसं करत संपुटी देतात. गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीनं म्हणते कुठे दाखवा. तर त्यानं आपल्या पांघरुणात गुंडाळलेलं लेकरू दाखवलं आपल्या पत्नीला. ती कांता उमा मानीने धार्मिक बुद्धी संसार धामी बाळ देखता देह धर्मीन हर्ष सिंधू लोटला झालेला माऊलीला ते मूल बघितल्या बरोबर जैसा पूर्ण चंद्र सृष्टीनं दृश्य होता उद्धपित उद्धती पोटी आनंद भरवणी तोय दाटीन उच्चंब दाटत असे. चंद्रानं निघावून समुद्राला भरत यावं, समुद्राला आनंद व्हावा, तसं त्या माऊलीला आनंद झाला मूल बघितलं. दरी असे मानतुचं वय दर्शन बघत याचा आनंद वर्णिल कोणा देवी उत्तम मनोधर्मान आनंद दरी मिरवत असे. माणसाला पैशाची घागर गावसोय किंवा सोन्याचा हंडा सापडाव तसा आनंद त्याला होईल, तसं त्या माऊलीला आनंद झाला. बाळ धरून हृदय संपुटीनं चुंबन घेतच स्नेहाचे पोटी मग तेल उदक नावाने शेवटीने पालक हाते घातले. धरलेले मुका घेतलेला बालकाला तेल लावलेले आंघोळ घातली, पाळणा बांधला पाळण्यात घातलं. तेचे तानुले होते घरीन निजविला योगी तया शेजारी स्तनपान केली यावरील बाळ निजे पालकी. आणि एक बाळ होतं तिचं पण त्याच्या शेजारी हा मुलगा झोपवलेला आहे. दोघांनी झोपवलेलं पाळणा. नित्य नित्य बाळ सांगो पिममते रेवन नाम ठेवून त्याते मोहे करून सांभाळी. रेवन नाव ठेवलेलं आहे. मायेनं मोहानं सांभाळत आहे ती माऊली. रेवा तिरी बाळ रेवतन सापडले म्हणून त्याते रेवन नाम साधू कवंतन सहन सारू ठेवित काठी सापडलं म्हणून रेवन आठवलेलं आहे. सांभाळू लागले चांगलं. असो रेवन नामी आजच्या संगोपन करिता वयंत पालन ऐसे लोटता बहुत जण प्रपंच राहती करीत. सांभाळत असताना खूप दिवस झालं काम करत असताना प्रपंच मध्ये असताना मोठे झाले रेवणनाथ. द्वादश संवत्सर प्रपंच राहतीन कशी कर्म विद्यापीठी पूर्ण झाला कुठ जेतीन प्रत्यय लागून 12 वर्षाचे रेवणनाथ झालेले शेतामधलं काम करायला लागलेत. आऊत नांगर सगळं नांगर बरोबर पाली पेरण काट पक्ष अधिकारी रक्षण आई साखर शिकर्मे निपुण रेवणनाथ पै झाला. आऊत नांगरण पाखर राखणं हे सगळं शेतीचं काम यायला लागलं रेवणनाथाला. तो कोण एक दिवसीने उठवणी मागिले प्रहरनिशी वृषभ सोडून कान नासीन चारावण्यास चालिला. बैल सोडून चारत होते पहिलं आणि हे रेवणनाथ पाठ उठलं बैल चारण्यासाठी जंगलात घेऊन जाऊ लागलाय. चांदला पडले असे सदृढ दृश्य होत असे माहिती पोट सदृढपणे गोचर वाटण निजशक ठळक दिसत आहे. 3 वाजलेला टाइम आहे. वाटाने त्या बैलाच्या मागे जाऊ लागले. दादा म्हणून वृषभा पाटील हा किती चाललेला आहे जग जेटी तो आनसया सुप्तिकारत वाटीने पुढे चाले अकस्मात म्हणत मागे चलत आहे रेवणनाथ. तर भगवान दत्तात्रेय त्या ठिकाणी अचानक आले. परी तो महाराज आत्री नंदना पवन वेले तयाचे गमन नेमिले ताई करून स्नानन गिरी नार पर्वती पातले. भगवान दत्तात्रेयांचे भिक्षाकवाला पूर्ण राहणं गिरनार पर्वताला आणि मुक्काम माहूर गडाला आणि आंघोळ म्हणले खूप लांब
असा त्यांचा प्रवास होता. आणि त्याने बघितलं पायी खडावा सुशोभिताना एक अंचल अंगी शोभत शुभ्र कोपीन विराजिताना कंटकथा वेष्टनी. पायामध्ये खडावा आहे, लंगोटी शुभ्र अशी घातलेली आहे, अशी दत्त अवधूत मूर्ती त्या ठिकाणी आलेली आहे. वेळी वेष्टीले असती दत्तान दाढी मिशा रंग पिंगता सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठान कनक कांती शोभत असे. डोक्यावर जटा आहेत, दाढी वाढलेले, पिंगट मिशा आहेत, सर्व असणारा ज्ञानाचा राजा, ज्ञानियाचा राजा, योग्याचा महाराज असे दत्त भगवान त्या ठिकाणी आले. ऐसा महाराजा आत्री नंदना जो आत्री ते देवांचा अवतार पूर्ण आती लगबगे करीत गमनान पुढील नेम माननीय निघाले होते, चालले होते दत्त भगवान. ते नेमकं त्या रेवणनाथाच्या समोर येतात. तो मार्गावर अकस्मात वृषभ गमन देखत वृषभाड रेवणनाथन दृष्टी नाही आतळला. रेवणनाथाच्या समोर आलेले तर रेवणनाथ माग चलतो बैलाच्या आणि दत्त भगवान त्या बैलाच्या समोर आलेले. तो मार्गावर अकस्मात वृषभ गमन देखत वृषभाड रेवणनाथन दृष्टी नाही देखील मानव गतीने कोणाला पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती वृषभा मागून पाऊले ठेवी चालावया. आणि माणसासारखं चलत चलत रेवणनाथ बैलाच्या पाठीमागे दत्तात्रेयाने बघितलं. तो सर्व मागील वृषभ पूर्ण शरीर मिरविले सल्लपणा तयान नाथ रेवणानं बाळतनु चालत असे. बैलाच्या शेवटच्या पाठीमागे चलत आहे ते दत्त भगवंताला दिसलं. तो वृषभ मागे येतो दत्तान वृषभ बुजून पुढे पळत मागे अंतर तारेवनाथन त्यावर दत्त आला. दत्त भगवान तिथं दिसल्याबरोबर बैल बुजला पळून गेला. दत्त भगवान ते महाग राहिले रेवणनाथ आणि समोरासमोर भेट झाली. दत्त भगवान काम पाणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होतांत करणी ज्ञानदीप उजळला. आणि समोरासमोर भेट झाली. बघितल्या बरोबर गुरुची कृपा आहे. काही गुरूंच सांगितलंय कासव दृष्टी, कासवानं पिल्ल्याकडे बघितलं की पोषण होतं. काही गुरु असे आहेत की नुसतं द्रष्टाद्रष्ट झाले की तो शिष्याचा उद्धार झाला. बघितलं दत्त भगवंताने रेवणनाथाकड विमूढपणे कृषी कर्मातन अज्ञात सर्व परिवर्तत सदा बैसने अरण्यातन अबुद्धीपणे वर्तत असे. त्यावेळेस समजलं होतं अबुद्ध म्हणजे बुद्धी नाही. शेतीचे काम करायचे, आडमुठ्याने घाम गावायचा, मनगटाचं सगळं. हुशारीचं कमाई नाही शेतकऱ्याची, मनगटाचीच कमाई. आणि रानात बसायचं, जंगलातच राहायचं. आणि हा रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार होता. आणि हा सुद्धा शेतकऱ्याच्या घरी असल्यामुळं शेती काम करत होता. आडमोठ म्हणजे काबाड कष्ट. हा परे दत्तात्रेयाचा स्पर्श होताना पूर्वजन्माचे झाला देखता चित्ती मने मी महिवर असताना कवन स्थिती दत्तात्रेयाचा स्पर्श झाल्याबरोबर पूर्वजन्मेची आठवण झाली. मी चमस नारायणाचा अवतार आहे, नवनारायणापैकी एक. आणि मी काय करायला इथे वंशिनी असं त्या रेवणनाथाला झालं. आहे मी पूर्वीचा नारायण पराक्रमान परम प्रज्ञा चमस नामा ऐसा सोनी कृषी कर्मान येते करीत नारायण आहे, पराक्रमी असा आहे नवनारायणापैकी. आणि मी इथे शेती काम करायला उताच्या मागे हिंडायला लागलो, येडे घालायला लागलो. मी काय करायलो वंद्य असतात ही लोकातन आता कोणी ओळखीना माते सदा काळने झालो रतन अति कमात प्रपंच. बरोबर 3 लोकांमधले लोक हात जोडत होते, पण आता मला कुणीच ओळखायला तयार नाही. का तर मी हे आडमुठ काम करायला लागलो इथे वंशिनी. आई देही झाली ज्ञान मग स्तब्ध धरून राहे मौना परी धडक बैसता त्रिअंदरण कोण तू बसलेला आहे. समोरासमोर धडक झालेले दत्त भगवान मध्ये कोण आहेस तू? कोण तू ऐसे पुस्तक दत्तान करिता झाला प्राणीपात मने महाराजा या देहातन अंश आहे तुझा केस. असं दत्त भगवंताने विचारलं. बरोबर रेवणनाथ म्हणतो महाराज तुमचा अंश आहे मी. तुमचे देही त्रिदेवाच्या अंशान परिसत्व गुणी जो महापुरुष
तुम्ही येते प्रपंच देहासन परम कष्ट कष्टले. अवतार आहात, सत्वगुणी जो अवतार देवाचा आहे ते अंश मी आहे. पण इथं प्रपंचाच्या नादाला लागलो आणि प्रपंच असं आहे की दुःख देतो, कष्टच देतो, कष्टच भोगायला लावतो. तरी आता क्षमदय आसन उदित करा जी महापुरुष सनात करून या देहासन महिला गिमिरवाले. महाराज आता माझ्यावर कृपा करा, मी खरंच सापडलो, संकटामध्ये पडलेलो आहे. मला या संकटातून काढा असं रेवणनाथ दृढ चरणी मोळी आरपी प्रेम करून मने मध सनात केले वाचून कदान सोडी. पाय धरले मला काढा ह्या फेऱ्यामधून, मी पाय सोडणार नाही रेवणनाथ म्हणतो. आई संबंधानी वागोटीन सदृढपणे देत मिठी परी आदरे प्रेम पोटीन दत्त जेठी. पाय धरले दत्त भगवंताने काय विचार केला, तयाचा पावनी भक्ती आदर सदृढपणे निश्चय पर मग कमंडलो ठेवणी मैवरण मोळी कर स्थापित असे. त्याची भक्ती पावशीने कमंडल हातात ठेवलंय, आपला वरद हस्त आपला आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवलं रेवणनाथ. खाली घालून हाताने उठविला रेवणनाथ मनात मने हा सनातन पूर्वीचाची असे की. डोक्याखाली हात घातला, उठवलेला विचार केला, हा पूर्वीचा सनात महायोगी आहे नवनारायणापैकी. हा नवा माझे असे एकाना आता पंथ्यावर तारा दोन दिक चमत नारायण प्रतापारकन महिवर विजरा जला. नारायणापैकी आहे, नारायण आहे असं विचार केला दत्त भगवंताने. तरी आता याते सनातन करून वाढवावा नाथ पंत कृपे ठेवून मोळे हस्तान केला अंकित. वाढून करावे दोष त्यावर कृपा हात आशीर्वादाचा ठेवला दत्त भगवंताने. कृपे मोळी ठेविला करण परी अनुग्रहाचे केल्यानंतर मनाल कास यासाठी उदाहरण झाला नाही अनुग्रह. हात ठेवला पण अंतर केला. का अंतर केला म्हणले, का पूर्णत्व केलं नाही रेवणनाथाचं. तरी चित्ती योजिता झाला दत्तन भक्ती आश्रम यासी घडले नाहीत तरी काही देही प्रायश्चित्तन घेऊन यावे तयाते. दत्त भगवंताने विचार केला की याला पश्चाताप झालेला नाही, यानं शेतकऱ्याचं शेती काम करत बसल्या लाडमोठ्याने, तरी याला पश्चाताप झालेला नाही, त्याच्यामुळे अंतर ठेवला. याला काहीतरी पश्चाताप व्हावा, मी आता इकडे राहणार नाही तिकडेच जाणार असं आमचं व्हावं रेवणनाथाचा असा विचार केला. आश्रम घडता सांगायला उपदेश मग द्यावा व्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिळवेला. एकच काम करतो, अनेक काम करीत नाही. जर वैराग्य ज्ञान भक्ती हे मार्ग पाहिजे असेल तर संसार होऊ शकणार नाही, दोन गोष्टी होऊ शकणार नाहीत किंवा तो करू शकणार नाही, कारण तो त्याच्यामध्येच वाढ करीत राहील. तर या रेवणनाथाला ज्यावेळेस हे पश्चाताप होईल, हे सोडून इकडे यावंसं वाटेल आणि त्याला त्या भक्ती मार्गाची संगत प्राप्त होईल, ह्याची भक्ती काय होईल, ह्याचं काय तपश्चर्या होईल आणि त्यावेळेस आपण आशीर्वाद देऊ. ऐसे म्हणून अनुग्रहाला इतन कृपा मोळी ठेविला हस्त परिभक्ती लागी रेवणनाथन काय करी महाराजा. अशा प्रकारे डोक्यावर हात ठेवलेला आहे, अनुग्रह पूर्ण न देता अंतर केलेला आहे. आणि काय करलं दत्त भगवान ऐका, एक सिद्धीची कळा त्यातून सांगता झाला कृपावंत आस्था बीज रोपून किंचितन दृष्टी ठेविले पुढारा. अष्टमहासिद्धी आहेत, त्या अष्टमहासिद्धीपैकी एक सिद्धीचा मंत्र रेवणनाथाला सांगितला. जैसे अर्भका देवने धनाला पिता मिरवी व्यवसाय करण मग तयाचे पुढे चांगलं निज दृष्टी पाहत असे. काय करतो, आपला मूल कर्तृत्वाला आलेला आहे त्याला काय धन देतो आणि तो धंदा कर म्हणतो, आणि मुलानं तो धंदा करावा, मग त्या वडिलाला वाटतं ह्यानं चांगला धंदा करावा आणि तो मुलगा चांगला धंदा करतो, वडिलालाही आनंद होतो
तशा प्रकारे काही एक थोडस त्या सिद्धीच्या रूपानं दत्त भगवंताने रेवणनाथाला दिला. महिचा मेळवणा घालून पाहते दुग्धाकाराना की पत पाहत असे देवने धनाना सावकार कुळाते. गाय दूध किती देते तिला चारून शिनी बघतात, किंवा सावकार लोक काय करतात 100-50 रुपये देऊन बघतात आणि ते आपले माघारी देतो का तेही बुडवून टाकतो. बुडविणारा असला तर परत त्याला देतच नाही. तर तसं एक दत्त भगवंतानी सिद्धी दिली रेवणनाथाला. 23 सहस्रास्त्रे करुणान महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मरण प्रज्ञावंते महाराजा. सिद्धीपैकी महिमान नावाची एक सिद्धी आहे आणि ती महिमान सिद्धीचा मंत्र सांगितलेला आहे आणि खूप बरं वाटलं रेवणनाथाला. परी ती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित. मग प्रेमेनं ओन अनुसया सुतान भोळविले तत्क्षणी. एक सिद्धी मंत्र दिल्या बरोबर रेवणनाथ विसरला मी फेरेत पडलो मनुष्यने. खूप आनंद झाला त्या एका मंत्रानं. नमस्कार केला दत्त भगवंताने. जावा म्हणले आता तुमचं तुम्ही बघतो माझं मी. परी विरह मारण चित्तीनं चालता झाला कानना प्रती पर्यांतरला पुल्या हितीन निज पदाते पावया. अशा प्रकारे जंगलामध्ये चाललेला रेवणनाथ मंत्र असणारा आपल्याला मिळालेला आहे, दत्त भगवंताने दिलेला आहे आणि त्याला तिकडे पुढे जाऊन ते बैल चारून काम करायचं होतं. ते त्यांच्या लक्षात आले रेवणनाथाच्या गोष्ट. जैसे कोंडवया कांजीन देता भूत होत तसे राजी तैसा अल्प सिद्धी माझीनं तुष्ट झाला तो पुरुष. भूत लागले की त्याला तुकडे काळे करून टाकते तो आणि ते खुश होत म्हणले भूत, त्याला तेच आवडत. तसं रेवणनाथाची गत झाली म्हणले. दत्त भगवंताने सिद्धीचा तुकडा टाकला. पुराण लादली होती धनीनं परंतु दवडलेली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणीनं सोडून दिलेला हातीचा. काय सांगाव खापरासाठी चिंतामणी देऊन टाकला आणि खापर घेतलं. असं रेवणनाथाचं झालं की सुरा लागून परम गोडानं सोडलेली अमृत रसाची चाड की निर्भळपणे पावनी दगडानं परिसा हातीचा सोडला. काय सांगावं अमृत दिलं दारू घेऊन पिलं, हातातला परीस टाकून दिला आणि दगड घेतला चांगला मवई म्हणले. हे ते प्रत्यक्ष नाथरेवरांना बोलला सिद्धी प्रकरण करुणा सिद्धी बुद्धी यात्री नंदनानं हातीचा सोडिला नाही. अशा प्रकारे रेवणनाथाची अवस्था झाली. सिद्धी बुद्धीचा दाता दत्त भगवान हाताशी आले होते, सोडून दिले त्यानं त्या एका महिमान सिद्धीसाठी. असो ऐसी संप्रदाय युक्तीनं निघतो संप्राय पातला पुले शेती तेथील कथा होईल काही श्रोतीन पुढील अध्याय ऐकावे. आता बाकीचं उद्याच्या अड्ड्यात म्हणले बाद झालं, गडबड झाली या. धुंडी सुत नरहरिवंशीन सांगेल तुम्हा श्रोती असी संत कृपे नाम देहासीन मालवायसे म्हणती तया. पुढं हो स्वस्ते श्री भक्ती कथा सारा समंत गोरक्ष काव्य किमे आगार सदा परिशोध भाविक चतुर